गजेंद्र हिरे दिग्दर्शित पोस्टकार्ड या चित्रपटात सई ताम्हणकर आणि गिरीश कुलकर्णी सोबत सुबोध भावे आणि विभावरी देशपांडे या दोघांच्याही काही खास भूमिका पाहायला मिळणार आहेत. पाहूया त्यांना आपल्या या भूमिकेबद्दल काय सांगायचंय ते. विभावरी, सुबोध, पोस्टकार्ड, एक वेगळी थीम आणि वेगवेगळ्या स्टोरीज या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे आणि अर्थात तुम्ही दोघं वेगवेगळ्या स्टोरीजचे भाग आहात, हे क्लिअर करूया. तर काय सांगशील विभावरी? खूप तरल आणि सुंदर गोष्ट आहे आणि त्याची क्राफ्ट आणि ज्याला आपण नरेटिव्ह म्हणतो सिनेमाचं, ते अत्यंत वेगळं आहे. अशा प्रकारचं काम मराठीत फारसं झाले नाही आहे की 3 वेगळ्या गोष्टी आणि त्याला जोडणारा एक समान धागा. त्यामुळे मला मुळात प्रायोगिक ला जो कंटेंटमधला आणि संहितेतला प्रयोग केला आहे ह्याविषयीच मला खूप आनंद आहे आणि खूप सुंदर पद्धतीने हाताळली गेली आहे फिल्म. खूप तगडे कलाकार ह्यात आहेत, त्यामुळे ह्याचा एक भाग असणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि खूप छान गोष्ट आहे. व्हेरी हॅपी अबाउट. सुबोध, गजेंद्र सरांबरोबर तुझा हा दुसरा पाचवा 6वा सिनेमा, अगदी तू यूज टू आहेस, तर हा रोल काय होता? फार महत्त्वाचा प्रश्न तू या ठिकाणी विचारलीस की हा रोल काय होता. तर हा रोल साधारणपणे मी गमतीने म्हणतो की चित्रपटाचा क्लॅपला जेवढा वेळ लागतो ना, त्या क्लॅपपेक्षा पण कमी माझा रोल होता. नाही, गमतीची गोष्ट आहे, पण राधिकाची गोष्ट आहे त्यातली आणि त्या राधिकाच्या आयुष्यातला ती एक नर्तकी दाखवले, नाचणारी दाखवले आणि तिच्या आयुष्यातला तिचा हिरो तो विश्वनाथ, की ज्याची वाट बघण्यात तिचं आयुष्य जातं आणि त्याच्या पत्रांसाठी, त्याच्या उत्तरासाठी आसुसलेली अशी ती स्त्री आहे. आणि 2 ते 3 सीन आहेत माझे, पण त्याचा लुक असेल त्या विश्वनाथचा किंवा आमचे सीन्स असतील, ते करताना खूप मजा आली. त्यामुळे छोटा जरी असला तरीसुद्धा गजाबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स खूप मोठा असतो, त्यामुळे त्याच्यासाठी स्वीकारलेला चित्रपट. तसंच हा बऱ्याचदा झालेला पिरियड सिनेमा, असं तू म्हणाला, परत एकदा पिरियड सिनेमा, मग परत हा रोल वेगळा कसा होता? नाही, काही पिरियड सिनेमा आहेत ते माझ्या 18व्या शतकातले किंवा 19व्या शतकातले. हा आत्ता गेल्या शतकातलाच आहे, साधारणपणे 40-50 वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे माझ्यासाठी नवा आहे. त्यामुळे 2014 आपण आहोत, तर 1960ची गोष्ट आहे. त्यामुळे तसा पिरियडच आहे, पण तरी त्याचा लूक वेगळा आहे. अशा लूकमध्ये मी कधी काम नाही केलेलं. त्यामुळे तुला एखाद्या कलाकाराला वेगवेगळ्या लूकमध्ये यायला आवडतंच ना, त्यामुळे तशा प्रकारचं काहीतरी एखादं खाद्य असेल समोर तर ते खायला आवडतं. तो तसा रोल आहे. विभा, तू एक कॅथलिक कॅरेक्टर प्ले करते, जिचं नाव कॅथलिक आहे, सरनेम हिंदू आहे, तर त्या कॅरेक्टरबद्दल काय सांग? नाही, कॅथलिक आहे त्याच्यातला एक योगायोगाचा भाग आहे, पण मुळात ही भूमिका अत्यंत वेगळी आहे. म्हणजे एक बार चालवणारी ही एक स्त्री आहे आणि जिनी तिचं सगळं आयुष्य एका विश्वासावर आधारलेलं आहे. तिचं एक मन आहे जे तिला सांगतं की हे असं नाही आहे, दुसरं मन तरीसुद्धा ते नाकारायची तयारी नाही, दुसरं मन तो विश्वास धरून चाललेला आहे आणि त्यावर तिचं संपूर्ण आयुष्य, तिचं भावविश्व तिने बेतलं आहे. आणि एक क्षण अपघाताने असा येतो की ज्यामध्ये तो पाया जो असतो ज्यावर तिने हे बेतलं तो हलतो आणि तिच्यासाठी मग सगळी तिच्या आयुष्याची तिने रचलेली जी एक हे असते ती कोसळते. आणि खूप छोटा सीन आहे, खूप छोटा कालावधीत एक वेगवेगळी तिच्या मनाची स्थित्यंतरं दाखवण्याची संधी या चित्रपटात मिळाली आणि खूप वेगळा, कायम पिरियड किंवा रुरल अशाच भूमिकांमधनं, त्याच लूकमधनं मी लोकांसमोर आली आहे. त्यापेक्षा अत्यंत वेगळा लूक आहे आणि अत्यंत वेगळी भूमिका आहे. त्यामुळे मला स्वतःलाही नवीन पद्धतीने शोधण्याची आणि स्वतःला लोकांसमोर ठेवण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली. एक शेवटचा प्रश्न दोघांसाठी, की एक वेगळा बॅकग्राऊंड स्कोअर आहे आणि लोकेशनसाठी फार छान हंटिंग झाली, पूर्ण चित्रपटाची चित्रकथा गजेंद्र सरांनी ऐकवली आत्ताच, तर ह्या बॅकग्राऊंड स्कोअरबद्दल काय सांगाल? एक वेगळं असं काहीतरी ऐकायला मिळणार. मी तुला खरं सांगू, त्यातली एक ठुमरी सोडली ना तर मी काही ऐकलेलं नाही. म्हणजे मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही आहे. आता मी सुद्धा तितकाच उत्सुक आहे हा चित्रपट बघायला. त्यामुळे मी आत्ता त्याच्याविषयी सांगू शकत नाही. पण जे काही प्रोमोमधनं किंवा टीझरमधनं जे बघितलं ते लोकेशन्स, त्याच्या प्रत्येक चित्रपटाचीच लोकेशन्स खूप उत्तम असतात. कारण तो म्हणला तसं की तो एखाद्या फिल्मसाठी लोकेशन शोधायला जातो तिकडे त्याला काहीतरी वेगळं सुचतं. तर मला असं वाटतं तो असा डिरेक्टर आहे की जो फक्त गोष्टींपुरता मर्यादित राहत नाही, तर त्या सिनेमात येणारी प्रत्येक गोष्ट त्याला खुणावत असते. मग ते लोकेशन असेल, तो एखादा पडका वाडा असेल, ते काही असेल, तर त्या सगळ्याचा उपयोग करून घेऊन तो फिल्म बनवतो. त्यामुळे
डेफिनेटली ह्या चित्रपटात जे दिसणार असेल ते चांगलंच असेल याच्याविषयी मला खात्री आहे. कारण माझं जे शूट झालं ते आम्ही पुण्यात शूट केलं, त्यामुळे ते मला खूप चांगलं प्रकारे माहिती आहे. पण इतरांचं शूट झालं ते मी पाहिलं नाही आहे, सो ते आता मलाही उत्सुकता आहे ते बघण्याची. हा चित्रपट बघितला आहे मी आणि अप्रतिम बॅकग्राऊंड, ठुमरी तर अप्रतिम आहेच, पण बॅकग्राऊंड खूप सुंदर केलेली आहे. कारण 3 वेगवेगळ्या रियालिटीजमधल्या 3 वेगवेगळ्या पोत असलेल्या 3 कथा आहेत. त्यामुळे एक अत्यंत क्लासिकल पोएटिक सेटअप असलेली कथा आहे, एक थोडीशी गूढ वाटेल सुपरनॅचरल अशी कथा आहे आणि एक अत्यंत साधी ग्रामीण कथा आहे. अशा 3 वेगवेगळ्या परिस्थितींमधलं संगीत काय आहे ते त्या संगीतकारांनी फार सुंदर स्वतः आधी ऐकलं आहे. त्या लोकेशन्समधनं आणि त्या सीन्समधनं एक संगीत तुम्हाला आधी ऐकू येतं आणि मग तुम्ही ते रिक्रिएट करता. तर गंधारचा पहिलाच चित्रपट आहे, पण त्यांनी अत्यंत सुंदर बॅकग्राऊंड या चित्रपटाची केली आहे. लोकेशन्सही फार अद्भुत आहेत आणि ती त्या लेन्समधनं फार सुंदर पद्धतीने मांडली आहेत. मग लोकेशनच्या बाबतीत मला एक्सायटिंग असं आहे की माझा सीन जो शूट झाला तो खटाव बंगल्यात पुण्यात शूट झाला, जिथे हरिश्चंद्राची फॅक्टरी सगळा शूट झाला होता. त्यामुळे त्या लोकेशनशी माझ्या खूप सुंदर आठवणी आहेत. म्हणजे मी जेव्हा शूट करायला गेले तेव्हा सगळं सेटअप केलं होतं, बारचा सेटअप होता आणि मी म्हटलं अरे हे तर फाळक्यांचं घर होतं. तर माझ्यासाठी त्या सगळ्या मेमरीज खूप नॉस्टॅल्जिया खूप स्ट्रॉंग होता आणि फार सुंदर आठवणी याही चित्रपटाने दिल्या. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.